नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी डायबिटीस फ्रेंडली खारंपणं बनवते आहे. उन्हाळ्यात कैऱ्या बाजारात भरपूर येतात, पण गोडपणं सगळ्यांना चालत नाही, म्हणून हा खारा प्रकार केला आहे. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण एक कैरी चांगली मीठ लावून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आणि उकळून घ्यायची. भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये वरून झाकण झाकून ही कैरी शिजवायची. कुकरमध्ये ही कैरी शिजवू नका. आपली कैरी शिजलेली आहे. कैरीमध्ये विटॅमिन सी भरपूर असते आणि ती शरीराला उष्म्यापासून वाचवते. ही कैरी थंड करून घ्या आणि थंड केल्यानंतरच याचे साल काढून गर काढा. ही खूप गरम आहे, त्यामुळे हात पोळण्याची शक्यता असते. या कैरीमध्ये विटॅमिन सी भरपूर असते, त्यामुळे आपल्याला थकवा जाणत नाही. एक ग्लास पण जरी पिलं तरीही ही बाळकैरी आहे. सुरीच्या मदतीने आपण गर काढून घेऊ. आतमध्ये एकदम कोवळी बी आहे, कारण ही बाळकैरी आहे. आता अजून कैरीतले बिया पक्क्या व्हायच्या आहे. हा गर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. सगळा गर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. जिरे पचन सुधारते आणि पोट हलकं ठेवते. 1 वाटी पुदिन्याची पाने, हिरवी पाने घातले तरी चालेल. माझ्याकडील पाने थोडे सुकले आहेत. पुदिना शरीराला गारवा देतो आणि पचनासाठी खूप चांगला आहे. वाटीभर कोथिंबीर शरीरातील उष्णता कमी करते. 1 हिरवी मिरची, त्यामुळे चव पण्याला छान येते. 1 चमचा काळं मीठ आणि साधं मीठ चवीनुसार घालायचं. काळं मीठ पचनासाठी विशेष चांगलं असते. 1 चमचा गूळ सगळ्या चवी मिळून येण्यासाठी, आणि ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे त्यांनी थोडा गूळ घालू शकता. तुम्ही नाही घातले तरीही हे खारंपणं चवीला अप्रतिम आणि पोटाला गारवा देणारं आरोग्यासाठी चांगले आहे. मिक्सरमधून याची पेस्ट करून घेतली. बघा किती हिरवी कंच पेस्ट तयार झाली आहे. एका भांड्यात ही पेस्ट काढून घेऊ. आता यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून पाणी घातलं. पन्ह किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचे. यामध्ये मी 1 गडवा पाणी घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. आता यामध्ये मठ्ठा मसाला घातला 1 चमचा. तुम्ही चाट मसाला घालू शकता. मठ्ठा मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. यामध्ये बर्फ घालायचा किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनही थंड करू शकता. कैरीमध्ये असलेल्या विटॅमिन सीमुळे उन्हाळ्यात शरीराला होणारा थकवा कमी करण्यास मदत करते. पचन सुधारते. पुदिना शरीराला गारवा देतो. पोटदुखी, अपचन, मळमळ कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. कोथिंबीरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ती शरीरातील उष्णता कमी करते आणि चव वाढवते. डायबिटीस असणाऱ्यासाठीही योग्य आहे. जिरे पचन सुधारते. काळं मीठ पोटासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिरची थोड्याफार प्रमाणात घातल्यास मेटाबॉलिझम वाढवायला मदत करते, म्हणून